नमस्कार, श्री स्वामी समर्थ. परत एकदा स्वागत आहे समृद्धी ब्लॉगमध्ये तुमचं नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तर मी आलेले आहे माहेरी. माहेरी येऊन मला एक दिवस झालेला आहे. मस्त समृद्धी गावीच आहे पुण्याला आणि समरला घेऊन मी आलेली आहे. तर आज आहे माझ्या पणजोबाचं श्राद्ध. परत एकदा ऐका बरं का, पणजोबाचं श्राद्ध. तर मी आहे खूप भाग्यवान की मला आजी आजोबा आहेत आणि पणजोबाही मी चांगलं कळत असताना एक्सपायर झालेले आहेत. त्यामुळे मला पणजोबाचंही प्रेम भेटलेलं आहे. तर श्राद्धाचा स्वयंपाक ॲज युज्युअल तुमच्याकडे आमच्याकडे सेमच असेल, कारण बहुतांश ठिकाणी सेम असतो. मांसवड्या, आळूवड्या, भजे, पापड, मिरची वडे, थापटणाचे वडे, कढी, आमटी, खीर, स्पेशली खीर असते, साधं वरण, हे सर्व स्वयंपाक झालेला आहे. 2-3 प्रकारच्या चटण्या, उडीद डाळीची चटणी, हरभऱ्याच्या डाळीची चटणी आणि हे आहेत माझे पणजोबा. सर्वांनी एकदा दर्शन घ्या. आमचं पूर्ण घराणं हा माळकरी आहे आणि हे पण खूप मोठे कीर्तनकार होते माझे पणजोबा. खूप सुंदर असे रित्या ते भागवत, रामायण अशा कथा सांगायचे. आणि हे आहेत माझे आजी आजोबा. पाहू शकता तुम्ही माझे आजी आजोबा. 90+ माझे आजोबा आहेत, 80+ माझी आजी आहे. आईनी सगळा स्वयंपाक केला आहे, पण मुख्यतः श्राद्धाला त्यांच्या सासूने आणि म्हणजे ज्यांची सासू सासरे आहेत त्यांच्या सुनेने आणि त्यांच्या मुलाने नैवेद्य दाखवायचा असतो. तर माझे आजोबा आता त्यांच्या वडिलांना नैवेद्य दाखवून बाहेर कावळ्याला निवद भात आणि खिरीचा ठेवत आहेत, जेणेकरून त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला शांती भेटावी आणि त्यांचा आत्मा तृप्त व्हावा. तर आम्ही इथे माझे आजोबा कावळ्याला बघा तुम्ही नैवेद्य दाखवत आहेत. आणि खरंच माझे आई-वडील माझ्या आजी-आजोबाची म्हणजे त्यांच्या आई-वडिलाची खूप सुंदररित्या सेवा करतात. त्याचंच पुण्य आजी-आजोबा हे दोघंही माझ्या आई-वडिलांकडे राहतात आणि खूप सुंदररित्या माझे आई-वडील त्यांची सेवा करतात. खरंच आपण आपल्या वयस्कर वृद्धांची सेवा केली तर आपल्याला त्या गोष्टीचं पुण्य भेटतं आणि हे त्यांना भेटतच आहे. तर त्यानंतर मी गेले यशवाडी हनुमान मंदिरला. आमच्या परभणीजवळच असणारे जागृत देवस्थान यशवाडी हनुमान मंदिर हे खूपच सुंदर असं जागृत देवस्थान आहे. मागील व्हिडिओमध्ये मी जेव्हा माहेरी गेले तेव्हा तुम्हाला मी यशवाडी हनुमान मंदिरचा व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ लॉंग व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर परत माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये जाऊन तो व्हिडिओ पहा. खूप सुंदर असं डिस्क्रिप्शन मी दिलेलं आहे आणि व्हिडिओ एकदम व्यवस्थितरित्या मी तो टाकलेला आहे. तर ज्यांना पाहायचं आहे ते नक्कीच पहा. आणि त्यानंतर कारण की शनिवार होता आणि मग मी यशवाडी हनुमान मंदिरचे दर्शन केले आणि मग त्यानंतरच आम्ही महादेव दर्शन केले. महादेवांच्या पण प्रतिमेचे दर्शन केले आणि तिथून मी एक मस्तपैकी दर्शन घेतल्याच्या नंतर एक नंदी आणि महादेवाची मूर्तीही घेतली आहे. ती मी तुम्हाला नक्की दाखवेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्हाला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका. जे व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलला जे नवीन असतील ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय आणि सर्वांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्या.